चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. कर्नाटकात आता शिवकुमार पर्वाला प्रारंभ. कर्नाटकाच्या राजकारणात नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून डी.के. शिवकुमार यांनी मुख्यमंत्रीपदाची तसेच गोपनीयतेची शपथ घेतली. जी. परमेश्वर यांनी उपमुख्यमंत्री तर 12 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल थावरचंद गहलोत यांनी डी.के. शिवकुमार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना डी.के. शिवकुमार यांच्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जी. परमेश्वर यांनी उपमुख्यमंत्री पदाची तर बेळगाव जिल्ह्यातील ज्येष्ठ काँग्रेसचे नेते सतीश जारकीहोळी, के.जे. जॉर्ज, एम.बी. पाटील, के.एच. मुनियाप्पा, रामलिंग रेड्डी, कृष्णा भैरीगौडा, प्रियंक खरगे, यू.टी. खादर, ईश्वर खंड्रे, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचे पुत्र डॉ. यतींद्र सिद्धरामय्या, भैरती सुरेश, डॉ. शरणप्रकाश पाटील यांनी नव्या मंत्रिमंडळातील मंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतली. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर राजधानीत व्यापक तयारी करण्यात आली होती. सुरक्षा व्यवस्थाही मजबूत करण्यात आली होती. या सोहळ्यास काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, के.सी. वेणुगोपाल, सुशीलकुमार शिंदे यांच्यासह पक्षातील अनेक वरिष्ठ राष्ट्रीय नेते कार्यक्रमाला उपस्थित होते. मराठीची अंमलबजावणी करण्यासाठी आंदोलनाचा इशारा. बेळगाव शहरासह बेळगाव, खानापूर, निपाणी आणि अथणी तालुक्यामधील सरकारी व सार्वजनिक नामफलकांवर 60% कन्नड भाषेबरोबरच 40% इतर भाषांमध्ये मराठीला प्राधान्य देण्यात यावे. तसेच त्याची अंमलबजावणी येत्या 15 दिवसात करावी, अशी मागणी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने केली आहे. मागणीची पूर्तता न झाल्यास सोमवारी 22 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चाच्या स्वरूपात आंदोलन छेडले जाईल, असा इशारा जिल्हा प्रशासनाला देण्यात आला. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाडे, कार्याध्यक्ष मनोहर किणेकर आणि सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी उपरोक्त मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी निवेदनाचा स्वीकार करून मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. निवेदनामध्ये भाषिक अल्पसंख्याक कायद्याची अंमलबजावणी आणि त्याची बेळगावसह सीमाभागात होणारी गळचेपी यासह मातृभाषेच्या बाबतीत मराठी भाषिकांवर होणाऱ्या संबंधित तपशीलवार माहिती देण्यात आली आहे. तसेच बेळगाव शहरासह बेळगाव, खानापूर, निपाणी आणि अथणी या तालुक्यांमधील शासकीय कार्यालय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विद्यमान फलकांवरून मराठी आणि इंग्रजी भाषा जबरदस्तीने काढून टाकण्याचे प्रकार रोखावेत. तसेच शासकीय अधिकाऱ्यांच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यकारी प्रमुखांच्या बेकायदेशीर कारवाया थांबवाव्यात. अशा मागण्या निवेदनात नमूद करण्यात आल्या आहेत. वैश्यवाणी समाजातर्फे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तसेच शैक्षणिक साहित्य वाटप. श्री समादेवी संस्थान, वैश्यवाणी समाज, वैश्यवाणी युवा संघटना व वैश्यवाणी महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच इयत्ता 8वी ते 12वी पर्यंतच्या समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले. गोवावेस येथील चिदंबर पांडुरंग व राजाराम महाराज गुरु मठात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक प्रसाद कपिलेश्वरी उपस्थित होते. प्रारंभी महिलांनी स्वागत गीत सादर केले. यावेळी समाजाचे अध्यक्ष महादेव गावडे यांनी अध्यक्षीय भाषण केले, तर गुरुमठाचे अध्यक्ष समीर अनगोळकर यांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाला व्यासपीठावर समाजाचे सचिव विनायक शहापूरकर, महिला मंडळाच्या अध्यक्षा वर्षा सटवाणी, सेक्रेटरी मंजुषा देवलापूरकर, युवा संघटना उपाध्यक्ष प्रसाद निखारगे, सचिव रुपेश बापशेठ, सचिव विशाल मुरकुंबी, समाजाचे विश्वस्त सुरेश पेळणकर, सुधीर मदली, राकेश कलटगी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा हणमशेठ यांनी केले तर आभार प्रदर्शन मंजुषा देवलापूरकर यांनी केले. दिल्लीमध्ये हॉटेलच्या आगीत 21 जणांचा मृत्यू. दिल्लीतील मालवीय नगरातील हॉटेल फ्लरिश स्टेला बुधवारी सकाळी भीषण आग लागली. या आगीत 21 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. आगीत अनेक जण गंभीररित्या भाजले आहेत. यापैकी 8 जणांची प्रकृती अतिशय नाजूक आहे.
जीव वाचवण्यासाठी अनेकांनी हॉटेलच्या वरील मजल्यांवरून उड्या टाकल्या. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. अनेक तासांच्या मेहनतीनं आग नियंत्रणात आली. या प्रकरणात धक्कादायक उलगडा झाला आहे. या हॉटेलला दिल्ली सरकारकडून बेड अँड ब्रेकफास्ट संकल्पनेच्या अंतर्गत परवाना जारी करण्यात आला होता. त्यानुसार केवळ 6 खोल्यांची परवानगी देण्यात आली होती. पण हॉटेलमध्ये प्रत्यक्षात 25 खोल्या होत्या, म्हणजेच 19 खोल्या अतिरिक्त होत्या. इतकेच नव्हे तर काही खोल्या बेसमेंटमध्येही तयार करण्यात आल्या होत्या. सुरक्षेचे नियम धाब्यावर हॉटेलात खोल्या तयार केल्या गेल्या होत्या. एसटीपी रस्ताकाम शेतकऱ्यांनी बंद पाडले. हलगा येथील नियोजित सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी शेतकऱ्यांना भरपाई न देताच रस्ताकाम करण्यात येत असल्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी मंगळवारी अधिकाऱ्यांना जाब विचारत काम बंद पाडले. हलगा येथील 19.5 एकरात महापालिका तसेच पाणीपुरवठा व जल निस्सारण मंडळाकडून सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येत आहे. पण या प्रकल्पासाठी जमीन घेतलेल्या शेतकऱ्यांना अद्याप भरपाई देण्यात आलेली नाही. शेतकऱ्यांना प्रति एकर 55 लाख रुपयांची भरपाई देण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. पण शेतकऱ्यांनी सध्याच्या बाजारभावानुसारच दर द्यावा अशी मागणी लावून धरली आहे. त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. मंगळवारी प्रांताधिकारी कार्यालयातील अधिकारी आणि पाणीपुरवठा मंडळाचे अधिकारी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी रस्ताकाम करत होते. पण या कामाला शेतकऱ्यांनी विरोध केला. गेल्या 10 वर्षांपासून आपल्याकडून जमीन काढून घेण्यात आली आहे. पण त्याचा मोबदला अद्याप देण्यात आलेला नाही. आता शेतकऱ्यांना धमकावून बांड लिहून घेण्याचा प्रकार करण्यात येत आहे असा आरोप करत सध्याच्या बाजारभावानुसार दर मिळत नाही तेपर्यंत काम करू देणार नाही असा आक्रमक पवित्रा घेत काम बंद पाडले. यावेळी शेतकरी नेते प्रकाश नायक यांच्याशी वाद झाला. पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. आता जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगत अधिकाऱ्यांनी काढता पाय घेतला. कॉर्पोरेट जिहादच्या विरोधात हिंदू जनजागृती समिती आक्रमक. नाशिक येथील TCS कंपनीतील धक्कादायक प्रकार, त्यानंतर नुकतेच मुंबईतील SBI बँकेतील प्रकरण ताजे असतानाच आता पुण्यातील हिंजवडी येथील विप्रो टेक्नॉलॉजीज लिमिटेड या नामांकित कंपनीत कॉर्पोरेट जिहाद आणि धार्मिक छळाचे अत्यंत गंभीर आणि संतापजनक प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडे तक्रार देण्यात आली आहे. या प्रकरणातील पीडित हिंदू महिलेने पत्रकार परिषदेत प्रत्यक्ष उपस्थित राहून या प्रकरणाला वाचा फोडली. या संतापजनक घटनेचा हिंदू जनजागृती समिती जाहीर निषेध करते. तसेच या प्रकरणी हिंदू जनजागृती समिती आणि पीडित महिला आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या प्रकरणी तातडीने लक्ष घालून या प्रकरणाचा उच्चस्तरीय तपास करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करत आहोत, असे हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्याचे संघटक सुनील घनवट यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पुणे येथील श्रमिक पत्रकार भवन येथे पार पडलेल्या या पत्रकार परिषदेला पीडित हिंदू महिलेसह पराग गोखले, पुणे जिल्हा समन्वयक, हिंदू जनजागृती समिती, अधिवक्ता श्री विवेक भोसले, राष्ट्रभक्त अधिवक्ता समिती, पुणे, अधिवक्ता गोपाळ तेलंग आणि क्रांती पेटकर, रणरागिणी शाखा प्रामुख्याने उपस्थित होते. या प्रकारामुळे कॉर्पोरेट क्षेत्रातील हिंदू महिलांच्या सुरक्षेचा आणि कंपन्यांच्या अंतर्गत व्यवस्थापनाच्या पारदर्शकतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. क्रांती पेटकर, रणरागिणी शाखा, हिंदू जनजागृती समिती. बांधवांनो, आत्ताच आपण पत्रकार परिषद घेऊन विप्रो या कंपनीमध्ये कशा पद्धतीने एका हिंदू युवतीला धर्मांतरण करण्यासाठी भाग पाडण्यात आलं, तिला अन्य मुस्लिम समाजातल्या व्यक्तीशी लग्न करून तुला चांगली लाईफ मिळेल अशा पद्धतीने तिला प्रलोभन देण्याचा भाग केला. तर याबद्दल विरोध करण्यासाठी आणि तिला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेतलेली आहे. अशा पद्धतीच्या घटना सातत्याने कॉर्पोरेट क्षेत्रातून समोर येत आहेत. मी या सर्व घटनांचा रणरागिणी शाखेच्या वतीने जाहीर निषेध करते आणि सर्व हिंदू मुलींना आवाहन करते की तुमच्याही बाबतीमध्ये जर असं काही घडत असेल तर तुम्ही आम्हाला नक्की संपर्क करा आणि तुम्ही पुढे येऊन तुमच्या बद्दल होत असलेल्या अन्यायाचा विरोध करण्यासाठी सज्ज व्हा. आणि आम्हाला जर अशा काही घटना घडत असतील तर अवश्य संपर्क करा. आम्ही तुम्हाला मदत करण्यासाठी निश्चितच समोर येऊ. धन्यवाद. याचबरोबर स्मार्ट न्यूज मराठीचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद.